भाषा कोणती? ही तमिळ. म्हणजे आपण आता साधारण तामिळनाडूमध्ये होतो असं म्हणायला हरकत नाही. हो हो हो. इकडनं बाय रोड गोवाला जायला किती वेळ लागेल रे तुला? कमीत कमी 12 तास. 12 सेकंदात नेतो. काय बोलतो? खरं सांगतो. डोळे बंद कर. हा. आणि मोज. हा. जोरदार आणि स्वागत करूया आपल्या पुढच्या परफॉर्मिंग जोडीचं, जी आहे पुष्कर जोग आणि शाल्मली रानडे. मस्ती की बस्ती को तू ये हुल्लड़ का हैंडल दिला, टेंशन की आंटी को भी जनी की फैनी पिला, मच मच की मौसी को बोल चखने में काजू खिला, हर टसल को मसल के तू बनता है, गलत लाइन पकड़ रहा है. हाँ तू ये गणपत अपना बजा, अपना बजा. कसा वाटला हा द थिंग आउट ऑफ द जॉनर परफॉर्मन्स करताना? मला खूप धमाल आली. माझ्यासाठी हे खूप असं एन्जॉय करणारं गाणं होतं, जे मला नेहमी आवडतं. असं खूप छान झाला तुमचा परफॉर्मन्स आणि खूप सुंदर कोरिओग्राफी होती परवेज. मला असं वाटतं की अजून थोडी क्रिएटिव्हिटी दिसली पाहिजे परफॉर्मन्समध्ये, कारण आता जरा कॉम्पिटिशन तुमच्यामध्येच वाढत चालली आहे. ऑल द बेस्ट. जरी ते म्हणजे पिऊन नाचत होते तरी काही मुवमेंट्स ते प्रॉपर पॉलिश्ड होत्या मुवमेंट्स, पण काही मुवमेंट्समध्ये अजूनही मला असं वाटलं की सिंक असतं तर चांगली दिसली असती. जिकडे फ्रिकआउट होतं तिकडे फ्रिकआउट होतं, पण ओव्हरऑल इम्पॅक्ट धमाल होता एकदम. थँक्यू. 8 गुण मिळालेले आहेत. 8 गुण मिळालेले आहेत. पुष्कर, शाल्मली, फार नशीला तुमचा परफॉर्मन्स होता. वाह 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 वाह. आए कुछ अब्र, कुछ शराब आए, उसके बाद आए जो अजाब आए. क्या बात है. वाह 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 वाह. बहुत अच्छे. तो एक मजा तुमच्या या परफॉर्मन्समध्ये मला आढळला. मला तुमच्या गुरूंना विचारायचं की जेव्हा तुम्ही हे गाणं पहिल्यांदा ऐकलं येस सर, तेव्हा तुम्हाला म्हणजे बाय गो हे जे तुम्ही गाणं ऐकलं, तुम्हाला असं वाटलं की बीवी के ऊपर है गाना आपने, ऐसा कुछ? नहीं सर, सबसे पहले जब मैंने ये सॉन्ग सुना, टू बी ऑनेस्ट, मुझे ऐसा लगा कि इस पे मुझे चा 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 और टैंगो करना चाहिए. जब मैंने स्टार्ट मुखड़ा जब सुना जी, और डिटेलिंग में ये स्टेप में कोशिश की कि थोड़े से वो एटीट्यूड उनके स्टेप में आ जाए, तो नहीं, आपकी कोशिश बहुत अच्छी थी. जर तुम्ही तुमच्या पहिल्या आयडियामध्ये गेला असतात ना, तर या गाण्याला तुम्ही अजून जास्त इन्साफ देऊ शकला असतात. तर ही गोष्ट कृपया तुम्ही लक्षात ठेवा, कारण तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सर.